सोमवारची ती धाकधूक वाढवणारी सकाळ शेवटी उजाडली. सायलीने रात्रभर डोळ्याची पापणीही मिटली नव्हती. तिच्या मनात सतत HR चा तो धमकीवजा मेसेज आणि 50 लाखांच्या घोटाळ्याचा आळ घोळत होता. तिने कपाटातून एक कडक इस्त्रीची गडद राखाडी रंगाची फॉर्मल साडी नेसली होती. तिचा चेहरा नेहमीसारखाच कणखर दिसत होता, पण आतून तिचे मन प्रचंड अस्वस्थ होते. दुसरीकडे सागरने त्याचा खास काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता, ज्यामध्ये तो अत्यंत रुबाबदार आणि एक कडक वकील दिसत होता. तयार आहेस सायली? सागरने कपाटातून आपली वकिलीची काळी फाईल हातात घेत विचारले. हो, पण सागर, खरंच आपण त्या विक्रांत महाजन आणि रियाला तोंड देऊ शकू ना? त्यांच्याकडे माझ्याच लॅपटॉपचे डिजिटल पुरावे आहेत, सायलीने गाडीची चावी हातात घेताना विचारले. सायली, डिजिटल पुरावे जितके सोपे असतात तितकेच ते मॅनिप्युलेट करणेही सोपे असते. तू फक्त शांत रहा आणि तिथे गेल्यावर मी सांगेन तसंच वाग, सागरने अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले. दोघेही सागरच्या गाडीने ऑफिसच्या दिशेने निघाले. सकाळी 10:50ला गाडी महाजन इन्फोटेकच्या भव्य इमारतीसमोर येऊन थांबली. सायलीने जेव्हा इमारतीकडे पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आले. ज्या ऑफिसला तिने स्वतःच्या रक्ताचं पाणी करून इथपर्यंत आणलं होतं, तिथेच आज तिला चोर म्हणून उभे केले जाणार होते. सागरने तिचा हात हलकेच दाबला आणि म्हणाला, डोक्यातून रडणं बाजूला काढ आणि डोळ्यात अंगार आण. चल. दोघेही लिफ्टने टॉप फ्लोअरला पोहोचले. बोर्डरूमच्या बाहेर सायलीची असिस्टंट रिया उभी होती. सायलीला पाहताच रियाचा चेहरा पांढरा पडला. तिच्या हातातील फाईल्स थरथरत होत्या. सायलीने तिच्याकडे एक नजर टाकली. त्या नजरेत राग कमी आणि विश्वासाचा खून झाल्याचे दुःख जास्त होते. ठीक 11 वाजता बोर्डरूमचा मोठा दरवाजा उघडला. आत एका मोठ्या टेबलभोवती कंपनीचे सर्व डिरेक्टर्स आणि मध्ये व्हाईस प्रेसिडेंट विक्रांत महाजन बसले होते. या सायली देवधर, सॉरी सायली कदम, आम्हाला वाटलं नव्हतं की तुम्ही आज येण्याचे धाडस कराल. विक्रांत महाजन अत्यंत कुत्सितपणे हसले. पण हा तुमच्यासोबत आलेला अनोळखी माणूस कोण आहे? इथे बाहेरच्या लोकांना परवानगी नाही. सागरने शांतपणे पुढे येऊन आपली वकिलीची सनद आणि कोर्टाचे ID कार्ड थेट टेबलवर आदळले. मी सागर कदम, सायलीचा अधिकृत कायदेशीर सल्लागार आणि हायकोर्टाचा कॉर्पोरेट वकील. आजपासून या केसची संपूर्ण कायदेशीर बाजू मी पाहणार आहे. त्यामुळे तुमची ही बेकायदेशीर चौकशी सुरू करा. सागरचा कडक आवाज पूर्ण खोलीत गुंजला. विक्रांत महाजनचे हसू एका क्षणात गायब झाले. सागरची एंट्री बोर्डरूममधील कोणाच्याच कल्पनेत नव्हती. विक्रांत महाजनने स्वतःला सावरत टेबलवर काही पेपर्स टाकले. वकील साहेब, तुम्ही आलात ते चांगलंच झालं. हे बघा, फॉरेन्सिक रिपोर्ट. सायलीच्या वैयक्तिक लॅपटॉपवरून आणि तिच्याच IP ॲड्रेसवरून शुक्रवारी रात्री 11 वाजता 50 लाख रुपये ट्रान्स्फर झाले आहेत. हे डिजिटल पुरावे आहेत. याला कायदाही नाकारू शकत नाही. सायलीने कंपनीशी गद्दारी केली आहे. सायली काही बोलणार इतक्यात सागरने तिला हाताने शांत राहण्याचा इशारा केला. तो खुर्चीवरून उठला आणि विक्रांत महाजनच्या अगदी जवळ गेला. महाजन साहेब, डिजिटल पुरावे नक्कीच खोटे ठरवता येत नाहीत, पण ते पुरावे कोणी तयार केले हे शोधणं खूप सोपं असतं, सागरने शांतपणे सांगितलं. माझा एक प्रश्न आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजता सायली कुठे होती? ती ऑफिसमध्ये नव्हती. तिच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती, पण तिने घरून रिमोट ॲक्सेस घेऊन किंवा लॅपटॉप वापरून हे केलं असणार, विक्रांत महाजन उत्तरले. उत्तम. मग मला सांगा, सायलीचा लॅपटॉप शुक्रवारी रात्री कुठे होता? सागरने विचारले. तो तिच्या केबिनमध्ये लॉक होता, रियाने बाजूने भीत उत्तर दिले. अगदी बरोबर रिया देवरे,
तुझा हाच जबाब मला हवा होता. सागरने अचानक आपला मोर्चा रियाकडे वळवला. जर लॅपटॉप ऑफिसच्या केबिनमध्ये होता तर सायली घरून तिच्या लॅपटॉपचा IP ॲड्रेस कसा वापरू शकते? कारण IP ॲड्रेस हा त्या विशिष्ट इंटरनेट नेटवर्कचा असतो. याचा अर्थ शुक्रवारी रात्री 11 वाजता ऑफिसच्या केबिनमधून बसून कोणीतरी सायलीचा लॅपटॉप उघडला होता. रियाला दरदरून घाम सुटला. नाही सर, सायली मॅमचा लॅपटॉप पासवर्ड प्रोटेक्टेड असतो. तो माझ्याकडे नव्हता. ती रडू लागली. पासवर्ड फक्त तुलाच माहिती होता रिया, कारण मागच्या आठवड्यात क्लायंट मीटिंगच्या वेळी सायलीने तुला तो पासवर्ड दिला होता. सागरने आपला लॅपटॉप उघडला आणि त्यावर रोहितने पाठवलेला डेटा दाखवला. हे बघा डिरेक्टर्स, शुक्रवारी रात्री 11:30 म्हणजे ट्रान्झॅक्शन्सच्या अवघ्या अर्ध्या तासानंतर रिया देवरेच्या एका गुप्त बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाले आहेत. एका शेल कंपनीकडून हे पैसे आले आहेत. एका साध्या असिस्टंटकडे अचानक 10 लाख रुपये कुठून आले? पूर्ण बोर्डरूममध्ये एकच खळबळ माजली. सर्व डिरेक्टर्स रियाकडे संशयाने पाहू लागले. विक्रांत महाजनचा चेहरा आता काळाकुट्ट पडला होता. रिया बोल, तुला हे 10 लाख रुपये कोणी दिले? सायलीला अडकवण्यासाठी तुला कोणी वापरलं? सागरने कोर्टातल्या वकिलासारखा जोरात आवाज चढवला. रिया भीतीने थरथर कापायला लागली. तिने विक्रांत महाजनकडे पाहिले. महाजनने तिला डोळ्यांनीच गप्प राहण्याचा इशारा केला आणि म्हणाला, हे बघा मिस्टर सागर, रियाने काय केलं याच्याशी कंपनीला देणेघेणे नाही. मुख्य गुन्हेगार सायलीच आहे. थांबा महाजन साहेब, घाई करू नका. पिक्चर अजून बाकी आहे. सागरने लॅपटॉपवर एक व्हिडिओ फाईल प्ले केली. हा बघा कालचा म्हणजे रविवारचा व्हिडिओ. मुंबईच्या द ताज हॉटेलच्या CCTV फुटेजचा हा तुकडा आहे. यात रिया देवरे कोणाला भेटत आहे ते जरा डिरेक्टर्सने मोठ्या स्क्रीनवर पाहावं. स्क्रीनवर स्पष्ट दिसत होते. विक्रांत महाजन स्वतः रियाला एक पाकिट देत होते आणि दोघे हसत बोलत होते. या शेल कंपनीचा मूळ मालक शोधायला माझ्या सायबर सेलच्या मित्राला फक्त 2 तास लागले. या कंपनीचे खरे शेअर्स विक्रांत महाजन यांच्या मेहुण्यांच्या नावावर आहेत. उरलेले 40 लाख रुपये याच कंपनीच्या खात्यात जमा झाले आहेत. सागरने एकापाठोपाठ एक सर्व पुरावे टेबलवर ठेवले. विक्रांत महाजन यांनी स्वतःचा घोटाळा लपवण्यासाठी आणि सायलीला पदावरून हटवण्यासाठी रियाला पैशांचे आमिष दाखवून हा कट रचला होता. सर्व डिरेक्टर्स संतापाने उभे राहिले. विक्रांत, हे काय आहे? तू कंपनीची एवढी मोठी फसवणूक केलीस? मुख्य डिरेक्टर्सने ओरडून विचारले. रिया रडत रडत पाया पडली. मला माफ करा सायली मॅम. विक्रांत सरांनी माझ्या वडिलांच्या आजारपणाचा फायदा घेतला. मला पैशांची गरज होती म्हणून त्यांनी मला हे करायला लावलं. पासवर्ड मीच चोरून दिला होता. विक्रांत महाजनच्या पायाखालची जमीन सरकली होती. डिरेक्टर्सने तात्काळ पोलिसांना फोन केला आणि विक्रांत महाजन व रिया दोघांनाही पोलिसांच्या हवाली करण्याचे आदेश दिले. सायलीवरील सर्व आरोप पूर्णपणे मागे घेण्यात आले आणि तिचे पद सन्मानाने परत दिले गेले. सर्व डिरेक्टर्स बाहेर पडले. केबिनमध्ये आता फक्त सागर आणि सायली उरले होते. सायलीने सागरकडे पाहिले. तिचा जीव भांड्यात पडला होता. आज जर सागर तिच्या पाठीशी वकील बनून उभा राहिला नसता तर तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण हे अश्रू आनंदाचे आणि कृतज्ञतेचे होते. ती धावत सागरच्या जवळ गेली आणि तिने थेट सागरला घट्ट मिठी मारली. कॉलेजमध्ये ज्याच्याशी ती सतत भांडायची, आज त्याच शत्रूच्या छातीवर तिने आपले डोके टेकवले होते. सागरनेही हळूच आपले मजबूत हात तिच्या पाठीवर ठेवले आणि तिला स्वतःजवळ ओढले. 2 कट्टर शत्रूंमधील शत्रुत्वाचा अंत होऊन त्यांच्यात खऱ्या अर्थाने लग्नानंतरच्या प्रेमाचा एक नवा आणि सुखद प्रवास सुरू झाला होता. ऑफिसमधील त्या 50 लाखांच्या वादळातून
सागरने सायलीला सुखरूप बाहेर काढले खरे, पण घरच्यांसमोर हे गुपित लपवून ठेवताना या दोघांची कोणती नवी कसरत सुरू होणार? ज्या सागरला सायली आजवर स्वतःचा शत्रू मानत होती, त्याच्या गळ्यात पडलेली मिठी त्यांच्या नात्याला कोणते नवीन वळण देणार? पण थांबा, हा आनंदाचा काळ फार काळ टिकणार नाही, कारण कपाटात लपवून ठेवलेली एक जुनी काळी डायरी सायलीच्या हातात लागणार आहे. काय आहे सागरच्या भूतकाळातील तन्वीचं रहस्य, जे सायली आणि सागरच्या नुकत्याच बहरू लागलेल्या संसारात एक नवीन आणि भयानक वादळ आणणार? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.